पुन्हा एकदा बातमी बघूयात गौरी पालवे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची। याच आत्महत्येच्या प्रकरणी आता पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली आणि यानंतर पंकजा मुंडे यांनी जे स्पष्टीकरण दिले ते आता आपण जाणून घेऊयात। पंकजा मुंडे असं म्हणतात की काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 ला संध्याकाळी साधारणपणे 6:30 ते 6:45 यावेळेला माझा पीए अनंत याचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवरती आला आणि तो खूप रडत होता। त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितलं आणि ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होती असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलंय। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तो तपास करावा, या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे आणि तसं मी पोलिसांना देखील सांगितलं असं पंकजा मुंडे म्हणतात। गौरीच्या वडिलांशी देखील मी बोलले, ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनालाही सुन्न करतात। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनामध्ये काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी घटना ही घडली, त्यामुळे मलाही अस्वस्थ वाटतंय असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलंय। या प्रकरणामध्ये आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। स्वानंद, आपण बघितलं होतं की या दोघांच्या लग्नाला पंकजा मुंडे यांनी हजेरी देखील लावली होती आणि ही आत्महत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या पीएने तातडीने पंकजा मुंडे यांना फोनही केला होता। आता पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण आलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? यामिनी, नक्कीच आपण बघितलं तर या सर्व प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून एक प्रेस नोट काढत आता माहिती लिहिली गेलेली आहे। आता जी माहिती आपण बातमीत सर्व सांगितलेली आहे, याच अनुषंगाने आपण जर बघायला गेलं तर या प्रकरणात कुठलीही जी कायदेशीर बाब आहे याच्यामध्ये कसूरता राहू नये असं पंकजा मुंडे म्हणत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या जे आईवडिलांशी देखील त्यांचं बोलणं झाल्याचं ते देखील पंकजा मुंडेंनी म्हणलेलं आहे। कारण आपण बघायला गेलं तर आज पंकजा मुंडेंनी त्यांचे कार्यक्रम रद्द करून पंकजा मुंडे पळतच थांबलेले आहेत आणि त्यानंतर आता ही जी प्रेस नोट आलेली आहे आणि ही प्रेस नोट अतिशय महत्त्वाची असणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।